नमस्कार नमस्कार मुलांनो, नमस्कार मंडळी. आम्ही सारे खवयेच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. असं म्हणतात आपल्या देशात पुरुष प्रधान संस्कृती आहे, पण माझा ह्याच्यावर विश्वास नाहीये. पुरुष आणि प्रधान नावालाच हो, खरंच नावाला. म्हणजे ताटात लोणचं असतं ना तोंडी लावण्यापुरतं, तसं. म्हणजे तुम्हाला सांगतो, माझंच उदाहरण घ्या. लहानपणापासून मी आईचं कधी ऐकलं नाही असं कधीच झालं नाही, आणि मी माझ्या बायकोचं ऐकलं नाही असं मी मनात जरी आणलं ना तरी मला कुठेतरी गुप्त व्हावं लागेल. म्हणजे मला आठवतंय, माझ्या लहानपणी वेगळी पद्धत होती. म्हणजे पालकांनी सांगायचं, म्हणजे आईवडिलांनी सांगायचं आणि मुलांनी ऐकायचं. आता परिस्थिती बदललेली आहे. मुलं सांगतात आणि पालक ऐकतात, असं झालेलं आहे. म्हणजे आमच्याच घरचं उदाहरण घ्या. नको, आमच्या घरचं उदाहरण नको, पण एक छोटीशी गंमत तुम्हाला सांगतो. माझी जी धाकटी आहे ना, धाकटी मुलगी, ती तिच्या लहानपणी आईबरोबर, तिच्या आईबरोबर म्हणजे माझ्या बायकोबरोबर लग्नाला गेली होती. लग्नाला जाऊन परत आल्यानंतर तिने मला सांगितलं की बाबा, आज आईने गाणं म्हटलं. माझा क्षणभर ठोकाच चुकला. म्हटलं असं कसं झालं? मग तिने मला सांगितलं की आईने खूप मोठं नाही, 2 वाक्यातच काहीतरी गाणं म्हटलं आणि त्या वाक्यात तुमचं नाव होतं. बहुधा ते गाणं तुम्हाला डेडिकेट केलं तिने. मग मला कळलं की तो उखाणा. कसं आहे, जसजशी परिस्थिती बदलत जाते ना, किंवा जसजशी वस्तू जुनी होत जाते ना, तसतशी त्याची किंमत कमी होत जाते. तसंच नवऱ्यांचं आहे, असं माझं ठाम मत आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, विहिरीला पाणी आटतं ना, विहिरीचं पाणी आटतं ना, तसं आहे. म्हणजे लग्नाच्या आधी नवऱ्याला जे प्रेम, जो आदर, जी किंमत मिळते, ती लग्नानंतर काही वर्षांनी ओसरायला लागते. म्हणजे उन्हाळ्यात जशा विहिरी हळूहळू कोरड्या पडत जातात ना, तसं होत जातं. म्हणजे मी आता एक ज्वलंत उदाहरण सांगतो. मी आता जो उरलोय ना, तो फक्त पदार्थ टेस्ट करण्यापुरता उरलेला आहे घरात. म्हणजे एखादा पदार्थ घरात झाला की बायकोच आणून देते, बघा कसा लागतोय तो. मग मी आपला टेस्ट करतो. बरं, आता टेस्ट केल्यानंतर सांगायला तर पाहिजे ना, पण ते खरं सांगायचं तर खोटं सांगायचं, असाही एक वेगळा मुद्दा त्यात आहे. मग मी समजा सांगितलं, जरा मिठाचा खडा जरा कमी वाटतोय, घालून घ्या असं म्हणते ती. मग विचारलं कशाला? असो, थोडक्यात मुद्दा असा आहे की पुरुष प्रधान संस्कृती ही नावाला शिल्लक आहे. आता मी कसा जगतो हा एक वेगळा प्रश्न आहे. वेगळा प्रश्न, आणि त्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. हे इथे खवय्येत वेगवेगळे पदार्थ खातोय ना, म्हणून मी जगतोय इथे असा खडखडीत उभा आहे. आणि म्हणूनच आज तुमच्यासमोर एक वेगळा कार्यक्रम, वेगळे पदार्थ घेऊन आलेलो आहे. आपण पाहुणे आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. मी आता बसतो खुर्चीवर, खूप वेळ उभा राहिलोय मी. ही इथे काठी लावतो आणि आता बसतो. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मी सौ दीपा श्रीनाथ घोलप. सौ दीपा श्रीनाथ घोलप. आणि तुझं नाव? पूर्वा श्रीनाथ घोलप. पूर्वा श्रीनाथ घोलप, म्हणजे माय लेकी. हो. कसं ओळखलं ना, काय हुशार आहे तुम्ही. कसं जमतं मला. असो, तुम्ही काय करता? मी घरीच असते आणि शिवणकाम वगैरे असं करते. क्या बात आहे. आणि तू काय करतेस? मी सध्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शिकते. बर, कुठलं कॉलेज तुझं? माझा अंबरनाथला इनरव्हील कॉलेज होता आणि आता भिवपुरीला तासगावकर कॉलेजमध्ये. क्या बात आहे. तुला खूप आवड आहे का कॉम्प्युटरची? हो. बरं, मला सांगा, तुम्ही मूळ गाव कुठलं तुमचं? गुजरात बॉर्डरवर संजाणच्या तिथे सरई म्हणून गाव आहे. अरे, आणि सासर सातारा? हा, सासर मूळ गाव सातारा, पण राहायला आम्ही पहिल्यापासून सासरे अंबरनाथला आहेत. बरं, मला सांगा की खाद्य संस्कृती तर तुमच्यात काही फारसा फरक नसेलच, पण ब्राह्मणी पदार्थ आपण जे म्हणतो, ब्राह्मणी पदार्थात वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य म्हणजे खोबरं वगैरे जास्त असतं, गुळाचं प्रमाण थोडं असतं नेहमी बाकीच्या पेक्षा, आणि तिखट कमी असतं. बर. आणि आता आपल्याला जायचंय ब्राह्मणी पदार्थ आज काय खायला मिळणार ते बघायचे. सगळेजण टक लावून बघतायत काय आज खायला मिळणार आहे. आपण किचनकडे जायचं का? तू काय बनवणार आहेस? नाही, मी नाही. का ग, भीती वाटते तुला? तुमच्या तब्येतीची भीती वाटते. क्या बात आहे. माझी एवढी तू काळजी करतेस याबद्दल मी तुझा अतिशय आभारी आहे. म्हणजे तब्येत बिघडू नये म्हणून स्वयंपाक न करणारी पहिली मुलगी बघितली मी. दॅट्स गुड. पण आता आपण किचनकडे जाऊया का? या. आपल्या किचन मध्ये आता दीपाताई आलेले आहेत. आपली पहिली रेसिपी काय आहे? सांजापोळी. सांजापोळी. ओके, मला साहित्य सांगतो तुम्हाला काय काय आहे. हा, 1 वाटी रवा आहे,
त्याला गूळ आहे, हम्म. तूप, वेलची, केशर अर्क, थोडंसं मीठ हम्म. आणि कणिक आहे भिजवलेली. ही आपली नेहमी पोळ्यांची नेहमी आपली कणिक तशीच. असते तशीच हां, आहे कडे. तशीच. थोडी सैल पाहिजे. थोडी अजून सैल पाहिजे. हां. आता काय करायचं मला सांगा पहिल्यांदा. आता तूप इकडे घालून पाणी का तापत ठेवलंय तुम्ही. त्याच्यामध्ये गूळ घालून त्याचं पाणी तयार करून त्याच्यात भाजलेला रवा घालायचा आहे. मग ते गुळ वितळायला वेळ लागेल ना जरा. आता आणि याच्यात इथे काय करायचं. तूप घालून रवा भाजायचा. आता हा आपला रवा भाजून झालाय, खमंग भाजून झाले. खमंग भाजून झाला. ओके. आता हे गूळ विरघळला की ते त्याच्यात घालायचा. हां. आता हा गूळ विरघळलाय. हं. आता याच्यात वेलची पावडर करून, ओके. त्याच्यानंतर किंचित मीठ घालायचं नावाला. नावाला. हे काय म्हणायचं. हे केशराचा अर्क. अच्छा. आता हे सगळे एकत्र झाल्यानंतर याच्यात रवा घालायचा. ओके. आता काय करायचं मला सांगा जरा. आता याचं एक गोळा घ्यायचा हम्म. आणि कणकेचा पण एक गोळा घेऊन त्याच्यात भरायचं बर. आणि मग ती लाटायची. हम्म. 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 हाताला तूप लावून याची अशी फारी करून हम्म. याच्यामध्ये हे भरायचं ओके. आणि त्याचा असा एक जीव करायचा. हां, आणि असा उंडा करायचा पुरणपोळीप्रमाणेच. बर. हे असं झालं की पिठात घोळून लाटायचं. लाटायचं. झाली असेल काय. झाली असेल. आता याच्यावर थोडंसं तूप लावायचं. हम्म. तुम्हाला एक छान असा वेगळा वास येतो. खरपूस वास येतो. तुम्हाला आलं की नाही वास. नाही पण नुसता वास येत उपयोग नाही. तुम्हाला स्वतःच्या घरी बनवावं लागेल आणि बनवायचं असेल ना तर तुम्हाला लिहून घ्यावं लागेल साहित्य आणि कृती. सांज्याची पोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी रवा, गूळ, तूप, वेलची, केशर, मीठ, गव्हाचं पीठ आणि पाणी. कृती: गूळ आणि पाणी हे मिश्रण एका पॅन मध्ये एकजीव करून घ्यावं. साजूक तुपावर रवा भाजून तो गुळाच्या पाकात घालावा. या मिश्रणामध्ये वेलची पूड, मीठ आणि केशर सिरप घालून सांजा वाफवून गार करून घ्यावा. गार झाल्यावर सांजा मळून घ्यावा. गव्हाची कणिक भिजवून घ्यावी. या कणकेची पारी करून त्यामध्ये सांजा भरावा आणि पोळी लाटून घ्यावी. साजूक तुपावर सांजा पोळी खरपूस भाजून घ्यावी.